नमस्कार. मी सायली थत्ते कोठूरकर आणि मी तुमचं केको उवाच्या मध्ये स्वागत करते. काय तुम्हाला प्रश्न पडलाय की केदार कुठे आहे? तर तो इथेच आहे माझ्या शेजारी. लुक्स लाईक तुमची आणि सायलीची आधीच ओळख झालेली आहे. मी या सीझन 1च्या शेवटच्या एपिसोडमध्ये सायलीला एक स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलंय, एका गहन विषयावरती बोलण्यासाठी. आत्ता नुकतेच आमच्या लग्नाला जवळजवळ 5 वर्ष झाली आणि एवढा वेळ उलटून गेल्यावरती लोकांचे साधारण प्रश्न पण ठरलेले असतात. मग काय आहे की नाही काही गुड न्यूज वगैरे? तर यावरतीच मी त्यांना एक उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे, एका कवितेच्या स्वरूपात. कवितेचं शीर्षक आहे, मग कधी घेता चान्स? मोठ्या घराचा तुम्ही कधी देता ऍडव्हान्स? हल्ली खालचे काकाही विचारू लागलेत, मग कधी घेताय चान्स? आत्ता कुठे ओळखू लागलोय आम्ही आमची एबिलिटी. आत्ता कुठेशी येऊ लागले लाईफ मध्ये स्टेबिलिटी. विचार येतो खर्चाचा, त्यात सर्वात मोठं चाइल्ड केअर. आम्हीच आम्हाला नेहमी विचारतो, डू वी रिअली डेअर? अजून फिरायचंय आम्हाला, इटली, पॅरिस, फ्रान्स. हल्ली खालचे काकाही विचारू लागलेत, मग कधी घेताय चान्स? मागत असतो हल्ली आम्ही स्वतःला थोडी मुदत. मित्रांना पण मुलं होत आहेत, हा विषय आहे खदखदत. बऱ्याच गोष्टी हल्ली येतात आमच्या कानावर. उडान टप्पू मित्रही सांगून जातात, घ्या आता मनावर. सवंगड्यांचे पण वारस आले, जस्ट ओव्हर अ ग्लॅन्स. हल्ली खालचे काकाही विचारू लागलेत, मग कधी घेताय चान्स? नातेवाईकही देऊ लागलेत हल्ली बरेच काही संकेत. तुम्ही करून घ्या लवकर, बाकी बरेच आहेत रांकेत. अरे पण त्यांच्यासाठी का आम्ही जगतोय? आम्हाला हवं तसंच आम्ही वागतोय. राहू आम्ही घट्ट घेऊन आमचा स्टान्स. पण हल्ली आई बाबाही सोडत नाहीत विचारायचं, मग कधी घेताय चान्स? वय निघून चाललं आता, सगळेच करती घाई. या वाचून आयुष्यात दुसरा कोणताही विषय नाही. सांगा आम्हाला तुमचं जेव्हा ठरेल. अरे तुमचं काय जातंय बोलायला, इकडे झोप आमची उडेल. मुलं झाल्यावर नक्कीच संपेल सगळा रोमांस. हल्ली खालचे काकाही विचारू लागलेत, मग कधी घेताय चान्स? अरे बाबांनो थांबा, आम्हीही सिरियसली घेऊ. इतरांना नावं ठेवण्यापेक्षा मुलांची नावे ठेवू. मुलगी झाली तर अनन्या आणि मुलगा झाला तर अनिरुद्ध. मुलांवाचून आमचंही आयुष्य होईल कसं समृद्ध. मुलं झाली की सुरू होईल आयुष्याचा वेगळाच डान्स. आम्हीही ते काका होऊ जे विचारतील, मग कधी येताय चान्स? तर बघ कशी वाटली कविता तुम्हाला? खाली मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. आता जसं मी माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की हे सत्र 8 कवितांचं असणार आहे, तशीच ही 8वी कविता. त्यामुळे बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा. मी सीझन 2 लवकरच घेऊन येतोय आणि पाहत राहा केको उवाच. थँक्यू.